अंबाजोगाई तालुक्यातील मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले म्हणजे रस्त्याचा प्रश्न मिटला असे होते का? तर अजिबात नाही. अंबाजोगाई ते लातूरला जाण्यासाठी मोठी वाहने राष्ट्रीय महामार्गाचा या मार्गाने जातात. मात्र अंबाजोगाईहून लातूरला अथवा अंबाजोगाई ते सेलूआंबा, सुगाव, सायगाव, बर्दापूर, चाटगाव, मोठेगाव, मुढेगाव आदी गावांना जाणारा दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन चालक कमी अंतर असणाऱ्या मार्गाचा अवलंब करेल. अंबाजोगाई शहराच्या रिंग रोडवर असणाऱ्या तथागत चौकापासून जाणाऱ्या मग तो मार्ग पोखरी मार्ग असो की सेलूआंबा पाटीला मिळणारा मार्ग असो, नाहीतर योगेश्वरी नगरीच्या बाजूने जाणारा वाघाळा रस्ता असो, हे तिन्ही मार्ग आंबा कारखाना ते लातूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतात. तिन्ही मार्ग वाहनचालकांना सोयीचे असूनही या तिन्ही रस्त्याची अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय झाली आहे. या तिन्ही मार्गावर प्रति मिनिटाला एक वाहन जाते. मग वाहनाची एवढी वर्दळ असताना रस्त्याची दुरुस्ती का होत नाही असा सवाल प्रत्येकजण एकमेकाला विचारतो. मात्र उत्तर कोणाकडेही नाही. ज्यांच्याकडे उत्तर आहे त्याच्याकडे कोणी जायला तयार नाही. प्रश्न सुटणार कसा? विशेष म्हणजे अंबाजोगाई ते सेलूआंबा या मार्गावरून सर्वात जास्त वाहनाची वर्दळ असते. त्याचे कारण म्हणजे हा रस्ता निमुळता असला तरी इतर दोन रस्त्यापेक्षा बरा आहे. मात्र या रस्त्यावर एक नदी आहे. त्या नदीत पूल आहे. त्या पुलाच्या बाजूने प्रचंड मोठा खड्डा पावसामुळे पडला आहे. दुचाकीस्वार पडला तर या खड्ड्यात दिसणारसुद्धा नाही. त्यापुढे नदीच्या पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूने असणारी संरक्षण भिंत तर पडली. अर्धा रस्तासुद्धा ढासाळला आहे. राहिलेल्या रस्त्याच्या अर्ध्या भागात दुसरे बाजूने खड्डा पडला आहे. प्रत्येक वाहनचालक आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून ये-जा करत आहे. कोणत्याही रस्त्यावर वाहनाचा मोठा अपघात या रस्त्यावर होऊ शकतो. जीवितहानी झाल्याशिवाय राजकीय नेत्याचे, आमदार, खासदारांचे डोळे उघडणार नाहीत का? परळी विधानसभा मतदारसंघात ही तिन्ही रस्ते येतात. सेलूआंबा गावचे रहिवासी असणारे राजाभाऊ अवताडे असो, सेलूआंबा, सायगाव, सुगाव, पोखरी, वाघाळा, मुढेगाव गावचे सरपंच प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन देऊन या रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली तर नवीन रस्त्याचे होईल तेव्हा होईल. किमान या रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील. सेलूआंबा रोडवर पुलाच्या बाजूस धोक्याची घंटा बनलेला रस्ता दुरुस्त होईल. राजकीय विरोधामुळे रस्त्याची दैना झाली. एखाद्या वाहन चालकाचा बळी गेल्यानंतरच सरपंच, नेते, कार्यकर्ते, प्रशासन, आमदार, खासदार जागे होणार आहेत का? असाही सर्वसामान्य जनतेतून सवाल केला जात आहे. आहे का उत्तर कोणाकडे?